आणि यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीची समीकरणं नेमकी कशी असू शकतात या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचे स्टार प्रचारक जाहीर। मुख्यमंत्री फडणवीस, रवींद्र चव्हाण, गडकरींसह 40 जणांची यादी भाजपकडून जाहीर। स्थानिक पातळीवरती निर्णय घ्या, एकमेकांविरोधात लढले तर टीका टाळा, स्थानिक आघाडी करून चिन्ह घ्या, महायुतीच्या बैठकीतील इनसाइड बातमी समोर। नागपूर जिल्ह्यामध्ये अखेर महायुती एकत्र, महायुती म्हणून एकत्र निवडणुकीला सामोरे जाण्याचा बैठकीमध्ये निर्णय। अनेक तालुक्यातील कार्यकर्त्यांची स्वतंत्र लढण्याची मागणी। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांवरती भाजपकडून शिक्कामोर्तब। तर काल रात्री उशिरा फडणवीस, रवींद्र चव्हाण आणि बावनकुळेंमध्ये बैठक। बहुतांश उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप। काल उशिरा प्रदेश कार्यालयातून एबी फॉर्म पाठवले। कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीमध्ये निवडणूक लढण्याचा स्थानिक नेत्यांचा प्रस्ताव, मात्र शिंदे सेनेसोबत जाण्यावर ठाकरेंची नाराजी, सूत्रांचीही माहिती। सत्ताधाऱ्यांसोबत युती करणार नाही हे आधीच जाहीर केलं। कणकवलीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात स्थानिक एकत्र आले। शहर विकास आघाडीवर वैभव नाईक यांचीही प्रतिक्रिया। पहिल्याच दिवशी जाहीर केलं आहे की जे सत्ताधारी पक्षात आहेत अशा कुठल्याही पक्षाशी आम्ही युती करणार नाही आणि त्यांच्यावर निवडणूक लढवणार नाही। आमची सत्तेची लढाई नाही, भाजप विरोधात विचारांची लढाई आहे, हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। मनसेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव नाही, तर काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय होईल। मनसेसोबतच्या युतीबाबत हर्षवर्धन सपकाळ यांचीही प्रतिक्रिया। चर्चा झालेली आहे, मनसेच्या अनुषंगाने अद्यापपर्यंत कोणता प्रस्ताव नाही। बऱ्याच ठिकाणी आम्ही स्वबळावर देखील लढण्याच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। त्यामुळे एकंदरीत आज संध्याकाळपर्यंत या सर्व गोष्टी या ठिकाणी स्पष्ट होतील। महाविकास आघाडी म्हणून आगामी निवडणुकीला सामोरे जा, काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डच्या बैठकीमध्ये नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती। वंचितसोबत युती करण्यासंदर्भात स्थानिक पातळीवरती चर्चाही सुरू। कोल्हापूर नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीसाठी राजू शेट्टी यांच्यासोबत काँग्रेसची युती। या युतीनंतर आता काँग्रेसला कोल्हापूर, सातारा, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगरसाठी वंचितचा प्रस्ताव। सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे, कशा तयारी होत आहेत पाहूया। कोल्हापूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महायुतीत ठिणगी। चंदगडमध्ये युतीसाठी आमदार शिवाजी पाटील यांनी प्रतिसाद दिला नसल्याचा मंत्री हसन मुश्रीफांचा दावा। मुश्रीफांसोबत 2 वेळा चर्चा, मात्र मला गाफील ठेवलं, शिवाजी पाटलांचं वक्तव्य। माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर लवकरच पक्षप्रवेश होणार, ही सूत्रांची माहिती। जयदत्त क्षीरसागर 4 टर्म आमदार म्हणून बीड विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले। साताऱ्याच्या कराड नगराध्यक्षपदावरती महायुतीत भाजपने दावा करणं योग्य। सेटिंग नगराध्यक्ष भाजपचा असल्यानं कराडमध्ये भाजपचा दावा योग्य, आमदार अतुल भोसले यांचंही वक्तव्य। आगामी निवडणुकांसाठी शिरूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा। कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर एकत्र निवडणुका लढवण्यासाठी अमोल कोल्हेंनी तयारी दर्शवली, अशी सूत्रांची माहिती। खेड तालुक्यातील शिवसेना नेते अक्षय जाधव यांचे बंधू आकाश जाधव यांचा दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। चाकण नगर परिषद निवडणुकीमध्ये अक्षय जाधव यांची भूमिका महत्त्वाची। आता अक्षय जाधव राष्ट्रवादीमध्ये जाणार का याचीच चर्चा। पुण्यातल्या जेजुरीमध्ये अजित पवारांचा शरद पवार गटाला धक्का। जयदीप बारभाई अजित पवार गटाकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार। जयदीप बारभाई अजित पवार गटात करणार प्रवेश। राज्यातील महायुतीचा पहिला उमेदवारी अर्ज खेड निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल। माधवी बुटालांचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज दाखल करताना योगेश कदम, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून पुणे नगर परिषदेसाठी एबी फॉर्मचं वाटप। उद्या सगळ्या उमेदवारांकडे एबी फॉर्म पोहोचण्याची शक्यता। अर्ज भरल्यानंतरच्या वेळेत माघारी घेईन, तोपर्यंत युतीची चर्चा, अन्यथा स्वबळावरती लढणार। परळी नगर परिषदेसाठी 3 दिवसात 1 नगराध्यक्ष, 2 नगरसेवकांचे अर्जही दाखल। परळीमध्ये 34 नगरसेवक तर 1 नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार। उमेदवारांना 17 नोव्हेंबरच्या दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार।